नमस्कार मंडळी, हे सगळं सामान आहे नंदेचं. तुम्ही म्हणत असाल की अचानक हे सगळं सामान मी घेऊन नंदेकडे का चालली आहे, तर हे सगळं सामान आहे दुखवट्याचं. हो, तुम्हाला माहितीच असेल, मी आता मुंबईला गेले होते ना, त्याच्या 2 दिवस आधीच माझ्या नंदवीची डेट झाली. तर कार्यापर्यंत मी काय इथे नव्हते, तिसऱ्या दिवशीच कार्य होतं. तर मला काय त्यांचा दुखवटा उतरवता आला नाही. आणि मुंबईला माझं जायचं कारण ही तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहिले असतील तर. आता पाऊस पण नाहीये, तर पटकन हे सामान जाऊन त्यांचा दुखवटा उतरवणं हेच मला योग्य वाटतं. तर जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी करायचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला समजेल मी काय कसं केलंय ते. नक्की बघा हा पूर्ण. खूपच सुंदर वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. तर निघालोत नंदेच्या घरी. मग घरी आलोत, मस्त गप्पा झाल्या, मग नाश्ता झाला, मग दुखवटा उतरवायची तयारी करते माझी नणंदबाई. सगळ्यात आधी तर नंदेच्या फोटोची पूजा करून घेते. तर माझं सासर हे विदर्भातलं असल्यामुळे आमच्याकडे हे अष्टगंधा लावायची पद्धत आहे. तर मी अष्टगंधा लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग दुखवटा उतरवते. दुखवटा कसं उतरवतात हे मलाही माहिती नाहीये, पण जसं मी बघितलेलं आहे मोठ्यांना करताना मी तोच प्रकार करते. मोठ्या नणंदताई माझ्या खूपच भावूक झाल्या. माझ्या नणंदबाई खूप रडत होत्या. तर आता काय करू शकतो त्याला आपण, हो ना. पण हे मी अशा प्रकारे केलं आहे. ही नंदेची मुलगी बसली, आता मी तिचाही दुखवटा उतरवते. तर मला समजलंच नाही आधी की अष्टगंधा लावून घ्यायचं ते. तर साडी टाकल्यानंतर मग मी अष्टगंधा तिला लावून घेतला आणि नंतर तिने मला लावलं. ह्या साईडला ही पद्धत नाही आहे, जशी गांधी टोपी वगैरे किंवा तो टिळा लावणे, पण मी माझ्या पद्धतीनेच केलं. तसं तर माझ्या नंदेला नाही का 3 मुली आणि 1 मुलगा आहे. तर मुलगा आणि मुलगी इथे होते आणि 2 मुली आपापल्या सासरी त्यांच्या घरीच होत्या, त्या काय येऊ शकल्या नाही. तर त्यांचा दुखवटा मी नंदेकडेच देऊन टाकला. तर सगळेच जण इमोशनल झाले होते, तुम्ही बघू शकता. खूपच माझी नणंद पण खूप रडली. तर बघा मंडळी, मी अशा प्रकारे दुखवटा उतरवायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा नक्की. व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.